नमस्कार फ्रेंड्स, वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। व्हिडिओ कालचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सकाळी इथं स्वयंपाक वगैरे करून मिस्टरांना डब्बा भरून दिला। मिस्टर कामावरती गेले, मुलंही शाळेत गेले आणि सगळे गेल्याच्या नंतर मग मी छोट्या मुलाला सोडायला शाळेत गेले, तशीच गावामध्ये गेले। मला थोडंसं वटपौर्णिमेचं सामान आणि दूध वगैरे घेऊन यायचं होतं। तर मग मी आले घरी आल्याच्या नंतर फरशी वगैरे पुसून घेतली, राहिलेले छोटे मोठे कामं केले आणि मग हे आणलेलं सामान व्यवस्थित ठेवून देत होते। फुलं वगैरे, डाळ, गूळ, दूध आणि वटपौर्णिमेचं साहित्य आणलेलं होतं, मग ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं मी। आणि मला डाळही शिजायला टाकायची होती आणि भरपूर अशी कामं राहिलेली होते माझे। मग मी आधी तर ते सामान सगळं व्यवस्थित ठेवून दिलं, फुलं वगैरे ठेवून दिले फ्रीजमध्ये, पानं वगैरे नारळाचे आणलेले होते ते ठेवून दिले। आणि मग मला इथनं मी केस धुतलेले होते, तर केस ना खूप डोकं जड झालं होतं, तर मग आधी म्हणलं की केस सुकून घ्यावा, कारण खूप डोकं दुखतं माझे केस वल्ले असल्यावर। आणि मोकळे सोडलं तर सगळ्या घरभर केस होतात, म्हणून मी काय केलं, आधी केस सुकून घेतले। केस सुकून घेतल्या मला डोकं जरा हलकं हलकं होतं आणि केस थोडेसे दाट असल्यामुळे ना केस लवकर सुकत नाहीत आणि ऊनही पडत नाही, त्याच्यामुळं केस सुकून घेतले। मग नंतर मला देवपूजा करायची होती, रांगोळ काढायचे होते, बरेच अशी छोटी मोठी कामं राहिलेली होती। वडासाठी जाण्यासाठी ताट भरून ठेवायचं होतं। बरेचसे व्हिडिओ माझ्याकडून शूट झालेला नाही आहे आणि पोळ्या करताना मी व्हिडिओ मला असं वाटलं मी काढला काय नो, पण माझ्या लक्षातच राहिलं नाही। पोळ्या आमटी करताना व्हिडिओ काढलाच नाही आहे, फक्त जेवणाच्या ताटाचाच फोटो काढला एवढंच। आणि मग नंतर केस वगैरे सुकून झाल्याच्या नंतर देवपूजा करून घेतली, छान अशी देवपूजा करून घेतली, दिवा वगैरे लावला, रांगोळ काढली, फुलं वगैरे ठेवून छानपैकी देवपूजा करून घेतली। नंतर मग डाळ शिजायला टाकली होती आणि पुन्हा अजून मुलाला घ्यायलाही जायचं होतं शाळेतून, त्याच्यामुळं मग पुरण करून ठेवलं। म्हणलं स्वयंपाक तर संध्याकाळच करायची, पण 2-4 निवेद्य देवाला करायचे होते, त्याच्यामुळं मग पुरण केलं आणि 2-4 निवेद्यही करून घेतले। आणि मग मला आवरायचं होतं, मग मला जायचं होतं वडाला, त्याच्यामुळं। आणि दुपारच्या नंतर जाणार होतो तर आम्ही 2:30च्या नंतर, कारण सकाळी एक मुहूर्त झालेला होता आणि त्याचा टायमिंग संपला होता, मग 2:30च्या नंतर होता। मग इथं पुरण केलं, 2-4 निवेद्य करून ठेवले आणि साडी वगैरे घालून आवरूनही ना मग वडाची पूजा करून घेतली आणि वडाची पूजा केली। आणि नंतर त्याच्या आधी, वडाच्या पूजेच्या आधी मुलाला शाळेतून जाऊन आलं आणि छोटा मुलगा आणि मी इथल्या माझ्या मैत्रिणी आम्ही वडाला जाऊन छानपैकी अशी पूजा करून आलोत। आणि मग राहिलेलं पुरण मग करून घेतलं आणि ह्याला ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवून दिलं। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, चला तोपर्यंत बाय बाय।